नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी वितरण सुरुवात झाले असून 25 तारखेपासून महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत आहेत. आता याबद्दलची माहिती तुम्हाला देखील मिळाली असेल आणि तुम्ही पाहिलं असेल की अनेक महिलांच्या बँक खात्यावर 25 तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. यामध्ये ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 1 रुपया पण मिळाला नव्हता त्या महिलांना 4,500 रुपये मिळाले, तर ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 3,000 रुपये मिळाले होते त्यांना 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. परंतु काय झालं, अनेक महिलांच्या बँक खात्यावर अजूनही या योजनेचे पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळे महिला चौकशी करत आहेत की आम्हाला पैसे का आले नाहीत. आमचा फॉर्म भरला, आमचा फॉर्म अप्रूव्ड देखील झालेला आहे, त्यासोबतच आम्ही आधार बँक लिंक केलं, सेड केलं, सर्व प्रोसेस आमची करून झाली, तरी देखील आमच्या बँक खात्यावर पैसे जमा होत नाहीत आणि त्यामुळेच योजना खोटी आहे का किंवा आम्हाला पैसे मिळणार का नाही याबाबत अनेक प्रश्न महिला विचारत आहेत. तर त्याबद्दलची एक महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट तुम्हाला देणार आहे. त्यामुळेच अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करू. तर महिलांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 25 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत पार पडणार आहे. आता यामध्ये आज दिनांक 27 आहे, म्हणजेच की 25 तारखेपासून 26 या 2 दिवसांमध्ये काही महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडले. आज देखील काही महिलांच्या बँक खात्यावर पैसे पडणार आहेत. तसेच उद्या आणि परवा म्हणजेच की 29 तारीख ही सर्वात मोठी तारीख आहे आणि 29 तारखेला जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे पडणार आहेत. आता तुम्ही म्हणाल 28 आणि 29 तारखेला सुट्टी आहे, मग सुट्टी असल्यावर बँकेत पैसे जमा होतात का? तर सुट्टीचा काही प्रॉब्लेम नसतो, कारण बँकेने आधीच हे गोष्टी सर्व प्रोसेस केलेल्या असतात आणि त्या क्यूमध्ये ठेवलेल्या असतात, जेणेकरून 29 तारखेला ज्यावेळेस ह्या योजनेचा कार्यक्रम होणार आहे त्याच दिवशी अनेक महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेबद्दलच नारी शक्तीचा आज एक मोठा कार्यक्रम अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच अहमदनगर जिल्हा आणि त्याच्या आसपास जे आहे त्या सर्वांना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण ज्या ठिकाणी किंवा ज्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असतो त्याच्या आसपासच्या गावामधील महिलांना त्याच दिवशी पैसे जमा होत असतात, असे आपण पहिल्या 2 टप्प्यांमध्ये पाहिलेले आहे. पहिला टप्पा ज्यावेळी पुणे जिल्ह्यामध्ये पार पडला त्यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यावर त्याच दिवशी म्हणजेच की 17 ऑगस्टला पैसे जमा झाले. तर दुसऱ्या टप्प्यावेळी 31 ऑगस्ट या दिवशी नागपूर जिल्ह्यातील आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील महिलांना या योजनेचे पैसे जमा झाले. आता 29 तारखेचा कार्यक्रम हा रायगडमध्ये होणार आहे, त्यामुळे रायगड जिल्हा आणि त्याच्या आसपास किंवा त्या विभागात येणाऱ्या जिल्ह्यांना 29 तारखेला पैसे जमा होतील, तर इतर जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावर पैसे आज उद्या जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या सर्वांनी सांगितलं आहे की तुम्हा सर्वांना हे पैसे येणारच आहेत. 2 कोटी महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे. त्यामुळेच तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही थांबा, वाट पहा, कारण 29 तारखेला अजून 2 दिवस टाईम आहे आणि या 2 दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. या लाडकी बहीण योजनेचा उद्देश हा राज्यातील सर्व महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळेच तुम्ही कुठेही कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही हेल्पलाईनला संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. तुम्ही 29 तारखेपर्यंत वाट पाहायचा आहे आणि 29 तारखेच्या आधीच म्हणजेच 29 तारखेच्या दिवशी किंवा 29 तारखेच्या आधीच तुमच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये अथवा 1,500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.